नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे तुम्ही माझा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक केलं की मी दर आठवड्याला नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आपण चातुर्मासानिमित्त काही संतांच्या गोष्टी ऐकत आहोत. आतापर्यंत 4-5 संतांच्या गोष्टी ऐकून झाल्या. तसंच आज मी तुम्हाला एका नवीन संतांची गोष्ट सांगणार आहे. हे संत सगळ्यांनाच माहीत आहेत, संत तुलसीदास. संत तुलसीदास हे उत्तर प्रदेशातले संत. उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट जिल्ह्यातल्या राजापूर नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. यथायोग्य वेळी त्यांचं लग्न झालं. त्या मुलीचं नाव रत्नावली. ही रत्नावली अगदी सुस्वरूप होती, दिसायलाही छान आणि स्वभावालाही छान होती. त्यामुळे तुलसीदास अगदी तिच्यामध्ये गुंतून पडले होते. अगदी गुंतून म्हणायलाही हरकत नाही, कारण ते सतत रत्नावली रत्नावली रत्ना रत्ना इतकं करायचे, कारण त्यांचं पानही तिच्याशिवाय हालायचं नाही. इतकं मनापासून ते त्या रत्नावलीवर प्रेम करत होते. ही रत्ना एकदा आपल्या माहेरी गेली. तुलसीदासांना काही करमेना. ती गेली होती खरं तर 8-10 दिवसासाठी, पण तुलसीदास त्यांना कुठे राहवत आहे. अगदी दुसऱ्याच दिवशी ते तिच्या गावाला जाऊन पोचले. रत्नावलीने तुलसीदासांना पाहिलं आणि तिला आश्चर्यच वाटलं. हे काय, तुम्ही इथे? तुलसीदास म्हणले, रत्ना, मला नाही ग करमत तुझ्याशिवाय, चल तू घरी. कितीतरी वर्षांनी माहेरी आलेली ही रत्नावली, तिला रागच आला जरा. एवढं काय रत्ना रत्ना करायचंय? ती सरळ तुलसीदासांना म्हणाली, अहो, एवढं माझ्या मागे मागे करता आणि एवढं रत्ना रत्ना करता, एवढं माझ्यावर प्रेम करता, तेच प्रेम तुम्ही जर परमेश्वरावर केलं असतं आणि रत्ना रत्नाच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला कधीच मोक्ष मिळाला असता. असं म्हटलं तिने आणि ते वाक्य तुलसीदासांच्या मनाला लागलं. ते तिथून तडक निघाले. घरी येईपर्यंत ते विचार करत होते, खरंच आपण एवढं हिच्या नादी लागलो का? इतकं आपल्याला तिच्या वाचून राहवत नाही का? ते काही नाही. ते कुठे गेले? सरळ प्रयाग क्षेत्री गेले. तिथे जाऊन त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांनी परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली. प्रत्येक संतांच्या बाबतीतच असं होतच असं नाही, पण मागच्या वेळेला आपण जे संत पाहिले त्यांच्या जीवनातही असंच टर्निंग पॉइंट आला होता. मैलाचा दगड म्हणतो तसा. तसंच या तुलसीदासांच्या बाबतीत ह्या वाक्याने त्यांचं जीवनच बदलून टाकलं. प्रयाग क्षेत्री जाऊन जेव्हा संन्यास घेतला त्यावेळेला त्यांनी रामाची भक्ती सुरू केली. अयोध्येला गेले. रामाचं सगळं चरित्र त्यांना कळलं. त्याच्यामध्ये ते भारावून गेले आणि त्यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला. हा तर सगळ्यांना माहितीच आहे, तो प्रसिद्धच आहे. आणि मग ते काशी क्षेत्री आले. तिथे बरेच वर्ष त्यांनी निवास केला आणि त्यावेळेला ते रामाच्या कथा सांगत असत. इतक्या रंगवून ते कथा सांगत असत आणि लोकही अगदी मन लावून हरपून जाऊन त्या कथा ऐकत असत. एकदा असेच कथा सांगून झाल्यानंतर तिथे सगळे जे भक्तगण बसले होते त्याच्यापैकी काही जण म्हणले, तुलसीदास महाराज, आम्ही चाललोय आता पुरीच्या जगन्नाथाला. तुम्हाला यायचंय का? तीर्थयात्रा होईल, देवाचं दर्शनही होईल. असं म्हटल्यानंतर तुलसीदास लगेच तयार झाले. त्यांनीही अनेक तीर्थयात्रा केल्या होत्या. त्यांच्या या रामभक्तीमध्ये त्यांना कित्येक वेळेला श्रीरामाने प्रत्यक्ष दर्शनही दिलं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर सतत तो सावळा रामचंद्र आणि तो कोदंडधारी, सुरेख वर्णाचा, दिसायला सुरेख, बलदंड असा हा राम सतत त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहत असे. असेच हे तीर्थयात्रा करता करता पुरीला येऊन पोचले. पुरीला येऊन पोचल्यानंतर त्यांना हेही माहिती होतं की हा श्रीकृष्णाचाच अवतार आहे आणि श्रीरामाचा पुढचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा पुढचा अवतार म्हणजेच जगन्नाथ. श्रीकृष्ण सुद्धा अतिशय रूपवान हेही त्यांना माहिती होतं.
पण त्यांचं जास्त प्रेम श्रीरामावर होतं. तर असे हे तुलसीदास जगन्नाथपुरीला जाऊन पोचल्यानंतर ते मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात आणि गाभाऱ्यात पाऊल ठेवल्यानंतर समोर बघतात तर बलराम, सुभद्रा आणि श्रीकृष्णाच्या त्या लाकडी मूर्ती बाहुलीसारख्या दिसणाऱ्या. मागे मी जगन्नाथपुरीची कथा 3 भागामध्ये तुम्हाला सांगितली होती. त्याप्रमाणेच हे तुलसीदास येऊन बघतात तर त्या मूर्ती कशा अगदी बाहुलीसारख्या दिसणाऱ्या. नाही त्यांना हात, नाही त्यांना पाय, मोठे मोठे डोळे आणि डोळेही ओघळलेले. असं हे रूप पाहून तुलसीदास घाबरूनच जातात. ते म्हणतात, अरे बापरे, श्रीरामा हे कुठलं रूप? आणि ते घाबरून त्या देव्हाऱ्यातून किंवा त्या गर्भगृहातून पळतच सुटतात. तिथे थांबतच नाहीत आणि येऊन पोचतात ते समुद्रकिनाऱ्याच्या एका धर्मशाळेमध्ये आणि रडायला लागतात. म्हणतात, अरे श्रीरामा, तुझाच ना हा अवतार? मी कुठून काशीहून यात्रा करत मी इथे आलो जगन्नाथपुरीच्या दर्शनाला, जगन्नाथाच्या दर्शनाला, आणि हे असं रूप, हे असं कसं तुझा अवतार आहे? नाही त्याला हात, नाही त्याला पाय, केवढे मोठे हे डोळे. श्रीरामा, अरे तुझं ते सुंदर सुंदर आणि सुस्वरूप रूप कुठे गेलं? तुझा तो सावळा रंग, तुझे ते टपोरे डोळे, तुझ्या हातातलं ते धनुष्य, तुझं ते मंद स्मित, ते कुठे गेलं? ह्या मूर्ती अशा का आहेत? मला तुझंच दर्शन हवंय. मला असा श्रीराम नाही बघायचाय. या अवतारातला श्रीराम मला नाही बघायचाय. असं म्हणून तुलसीदास रडायलाच लागतात. आणि त्यांच्यासमोर त्यांचा लाडका श्रीराम उभा राहतो. ते म्हणतात, तुलसीदास बघ, मी आलोय. तुलसीदास डोळे उघडतात. त्यांना ते सुंदर श्रीरामाचं रूप दिसतं आणि ते त्याचे पाय धरतात, रडायला लागतात. म्हणतात, परमेश्वरा, चूक झाली माझी, मी इथे आलो आणि यांचं दर्शन घेतलं. श्रीराम म्हणतात, नाही हं, तसं नाहीये. हे जे रूप आहे ना, हा माझाच अवतार आहे आणि ते तर तूच वर्णन केलंयस तुझ्या रामचरितमानसमध्ये. असं म्हटल्यानंतर तुलसीदासांना आश्चर्यच वाटतं. ते आपले डोळे पुसतात आणि श्रीरामांना हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात, श्रीरामा, मी वर्णन केलेला हा अवतार आहे. माझ्या डोळ्यासमोर तर हे रूप कधीच आलं नाही, मी कसं काय वर्णन करीन? असं म्हणल्यानंतर श्रीराम म्हणतात, तुझीच रामचरितमानसमधली रचना सांगू? म्हणतात, सांगा परमेश्वरा. तेव्हा श्रीराम सांगतात, बिनु पग चले सुनई बिनु काना, कर बिन कर्म करई विधी नाना. हे तूच सांगितलंयस ना. बिनु पग चले, परमेश्वर असा असतो की पाय नसले तरी तो चालतो. सुनई बिनु काना, कान नसले तरी तो ऐकतो. कर्म करे बिन, सगळे विधी ज्या काय असतील कर्म ते बिना हाताचे करतो, असं तूच तर सांगितलंयस. असं म्हटल्यानंतर तुलसीदास जरा बुचकळ्यात पडतात. मग ते विचार करायला लागतात की आपण कोणत्या विचाराने असं वर्णन केलं परमेश्वराचं. मग त्यांच्या लक्षात येतं की बरोबर आहे, आपण असं का म्हणलं, बिनु पग चले सुनई बिनु काना. पायाशिवाय परमेश्वर चालतो, भक्ताच्या हाकेला धावून येतो. इतका धावून येतो, तसाच हा जगन्नाथपुरीचा जगन्नाथ हा भक्तांच्या हाकेला धावून येतो. पाय कुठेत त्याला. सुनई बिनु काना, कान नसले तरी ऐकतो. अरे तुम्ही नवस बोलता, तुम्ही परमेश्वराशी गप्पा मारता, तुम्ही काही तक्रारी सांगता, तुम्ही त्याच्याशी आनंदाच्या गोष्टी सुद्धा सांगता, ते सगळं ऐकतो ना परमेश्वर. मग त्याला कान कुठे? त्याला कान नसले तरी त्याला सगळं ऐकू येतं. तुमच्या हाकेला तो धावून येतो, तुमची कितीतरी कामं करतो. त्याला हात नसले तरी करतो. निर्गुण निराकार म्हणतात, तो असाच आहे. त्याला हात नाही, पाय नाही, कान नाहीत, तरी सुद्धा भक्तांची सगळी कामं करतो ना. आपल्याला माहितीच आहे, संत सखूला मदत केलेली आहे, जनाबाईला केलेली आहे परमेश्वरांनी मदत, रामदास स्वामींना सुद्धा केलेली आहे, एकनाथ महाराजांकडे सुद्धा श्रीखंड्याहून तो पाणी भरत होता. अशा भक्तांची परमेश्वराने सेवा केली आहे आणि त्यांच्या हाकेला धावून आलेला आहे, गोरा कुंभाराच्या हाकेला धावून आलेला आहे. हे सगळं
निर्गुण निराकार परमेश्वर असून सुद्धा झालेला आहे, अशा उद्देशाने तुलसीदासांनी ते लिहिलं होतं. मग हे त्यांना आठवल्यावर ते डोळे पुसतात, श्रीरामाचे पाय धरतात आणि म्हणतात, परमेश्वरा, खरंच चुकलं माझं. मी कायम तुझं हे सुंदर रूपच डोळ्यासमोर ठेवलं होतं, पण हा सुद्धा अवतार परमेश्वराचाच आहे. उद्या मी जाऊन पुन्हा जगन्नाथाचं दर्शन घेतो. दुसऱ्या दिवशी तुलसीदास उठतात, छान स्नान करतात आणि जगन्नाथपुरीच्या गर्भगृहात जातात आणि डोळे भरून त्या जगन्नाथाचं दर्शन घेतात आणि पुन्हा पुन्हा त्याची क्षमा मागतात की परमेश्वरा, काल तुझं हे रूप बघून माझं मन विचलित झालं होतं आणि मी इथून निघून गेलो, घाबरलो तुझ्या या रूपाला, ती माझी चूक झाली असं म्हणतात आणि जगन्नाथपुरीचं जो जगन्नाथ आहे त्याचा मनापासून दर्शन घेतात. असे हे तुलसीदास.